एकतर ठाकरे बंधूंची अनेक वर्षांनंतर युती होणं आणि पुण्यामध्ये पिंपरी चिंचवडमध्ये पवारांचं एकत्र येणं. पवार एकत्र आलेले आहेत, ते पुढे सोबत राहण्यासाठी एकत्र आले आहेत का? युती नेमकी कशी घडली? आणि या सगळ्यामधला इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे सुप्रिया सुळे प्रचारामधनं थोड्याशा मिसआउट झाल्यासारख्या अनेकांना का वाटतायत, या आणि अनेक मुद्द्यांबद्दल आपण सुप्रियाताईंशी संवाद साधूयात. सुप्रियाताई नमस्कार, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये. सध्याचा निवडणुकीचा प्रचाराचा सगळा माहोल पाहता आगामी काळात राज्यात राजकीय चित्र नेमकं कसं असेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं? एकतर आत्ता जे महाराष्ट्रात इलेक्शन चाललंय हे मला वैयक्तिकपणे अस्वस्थ करणार आहे. ज्या पद्धतीने आघाडी युती ह्या ज्याच्या झाल्या आहेत ह्या अस्वस्थ करण्यासाठी एवढ्यासाठीच आहे की मला स्वतःला त्याचा अविभाज्य भाग असताना समजत नाही की नक्की कोण कुणावर कुठे गेले. काल योगायोगाने जी JPC आहे, जॉईंट पार्लमेंटरी कमिटीसाठी मी काल दिल्लीला गेले होते. एक अति महत्त्वाचं बिल येतं आहे, 130वे अमेंडमेंट बिल येतं आहे जे होम मिनिस्ट्रीने मूव्ह केलं आहे. त्याची मीटिंग होती आणि दिल्लीत मी गेलेली असताना तिथे माझ्याकडे बातमी आली की भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस पक्ष एकत्र लढत आहेत शिंदे सेनेच्या विरोधात. भारतीय जनता पक्ष MIM आणि मला वाटतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार एकत्र येत आहेत शिंदेंच्या विरोधात. आणि ह्या बातम्या मी वाचत होते आणि शेजारी बसलेल्या भारतीय जनता पक्षाच्या खासदारांना मी तो डेटा दाखवत होते. त्यांना विश्वास बसत नव्हता म्हणून मी त्यांना ते दिलं. त्यांनी ते गुगल चॅट GPT मधून ट्रान्सलेट केलं, वाचलं आणि आपापल्या नेतृत्वाला तिथून त्यांनी पाठवलं, कारण का त्यांना विश्वासच बसत नव्हता मी जी माहिती त्यांना सांगते. आणि योगायोगाने कालच्या इंडियन एक्सप्रेसमध्ये एक खूप सविस्तर लेख गिरीश कुबेरांनी लिहिला आहे महाराष्ट्राच्या राजकारणावर आणि आजच्या आघाड्या आणि युतींवर. त्यामुळे वैयक्तिक मला विचाराल तर हे अस्वस्थ करणार आहे, कारण का ह्या इलेक्शनमध्ये आघाडी युती आणि जिंकणं हा एवढाच मुद्दा राहिला आहे. ह्याच्यात मतदार राजा आणि ज्यांच्यासाठी हे इलेक्शन आहे, ज्या मूलभूत सुविधांसाठी आहे, हा विषय मागे पडलेला आहे. मग या अस्वस्थतेमुळेच तुम्ही प्रचारापासून या सगळ्या धामधुमीपासून थोड्याशा दूर असल्याचं जाणवतंय का? एकतर मी नगरपालिका आणि महानगरपालिकेचा कधीच इतका प्रचार कधी आजपर्यंत केलेला नाही. एकतर मी लोकसभा आणि विधानसभेचा उतरून प्रचार करते आणि साधारणपणे इतके वर्ष महाराष्ट्रात नाही देशात पद्धत होती की जे लोकसभा विधानसभा वगैरे लढतात ते आणि कार्यकर्ते, हे कार्यकर्त्यांना फ्री हँड दिलेलं इलेक्शन असतं. तिथे तो त्यांचा माहोल असतो, प्रत्येक एक जिल्ह्याचा इन्चार्ज असतो. आणि हे पहिल्यांदाच मी बघतेय की ज्या हे काहीतरी नवीन कल्चर महाराष्ट्रात येतं आहे. आजपर्यंत म्हणजे तुम्ही 5 वर्षापूर्वीचाही हिशोब, 7 वर्षापूर्वी इलेक्शन झालं त्यावेळीच ह्या पद्धतीने हा झंझावात म्हणजे जणू काय लोकसभा चालली आहे, विधानसभा चालली आहे असा माहोल आहे. आणि मूलभूत प्रश्न म्हणजे म्युन्सिपॅलिटी सत्तेचं विकेंद्रीकरणासाठी हे आहे. सत्ता जर एकाच ठिकाणी केंद्रित राहिली, पंचायत राज आणि हे सगळं का हा बदल काँग्रेस पक्षाने त्या काळात मानला की सत्ता एका ठिकाणी केंद्रित राहता कामा नये, त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे. तेच स्वप्न घेऊन आदरणीय कैलासवासी यशवंतराव चव्हाण साहेबांनी पंचायत राज, जिल्हा परिषद, त्यातली शाळा, आरोग्य, अधिकार म्हणजे एका सरपंचाला कधी अनेक वेळा आमदार खासदारापेक्षा जास्त अधिकार असतात त्याच्या गावापुरतं. तर ती सत्ता आता विकेंद्रीकरत व्हायच्या ऐवजी केंद्रित व्हायला लागली, ह्याची मला भीती वाटते. मला असं वाटतं राजकारण हे होत राहील, इलेक्शन्स येत राहतील, पण शहरीकरण हे वाढत चाललंय. अभिमानाने आपण म्हणतो की ह्या देशातलं सगळ्यात जास्त शहरीकरण, अर्बनायझेशन झालेलं राज्य हे महाराष्ट्र आहे. पण मग ह्याच्यात शहरं सुधारली आहेत का आपण ती खराब केली आहे? अर्थातच खराब ना. आणि हे माझा डेटा नाही, हा भारत सरकारचा डेटा आहे, हा जगाचा सगळा डेटा आहे. मग टोकियोसारखं शहर जी एवढं अर्बनाइज्ड आहे, शांघायसारखं शहर जी एवढं अर्बनाइज्ड आहे, तुम्ही सगळे एवढे जग फिरता सरकार, मग त्यातल्या गुड प्रॅक्टिसेस का नाही आपण आणत? आणि झाली ना आता 11 वर्ष, 70 वर्ष आम्ही काय केलं ह्याच्यातच घालवली. पण आता 11 वर्षांनी तेच प्रश्न नाही न होत. मग तुम्ही काय 11 वर्षात केलं? आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सगळी सरकार त्यांचं. त्याच्यामुळे असंही म्हणता येत नाही की हे झालं. आता निमित्तच नाही आहे कुठलं. भारतीय जनता पक्ष सत्तेत आली कारण का गुड गव्हर्नन्ससाठी. तर गुड गव्हर्नन्समध्ये माझ्या मुंबईमध्ये, माझ्या पुण्यामध्ये, माझ्या नाशिकमध्ये काय ठळक 5 सुधारणा झाल्या. नागपूरमध्ये पण गडकरी साहेबांचं थोडं लक्ष आहे म्हणून काही गोष्टी होतात. तुम्ही अगदी सुरुवातीला युती आघाडीचा उल्लेख केला. तुम्ही म्हणालात की काही युती आघाडीमुळे मी अस्वस्थ आहे.
मग पुण्यामध्ये आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची जी युती झालेली असं आपण म्हणू, ती युती तुम्हाला अस्वस्थ करते, आनंदित करते, अपेक्षा वाढवते, आशादायी बनवते? हे बघा, पुण्या आणि पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणलेले आहेत आणि माझी अपेक्षा आहे की निवडून आल्यावर पारदर्शकपणे त्यांनी चांगलं पुणेकरांची आणि पिंपरी चिंचवडकरांची सेवा करावी, कारण आमचा ट्रॅक रेकॉर्ड ते दाखवतो. तुम्हाला आठवत असेल तर आम्ही पक्ष एकत्र असताना पिंपरी चिंचवड ही एक अतिशय चांगली एरिया म्हणून समजलं जायचं. पुण्यामध्ये 7 वर्षामध्ये भारतीय जनता पक्षाने इतके ब्रिज नाही बांधले जेवढे आमच्या काळात एकत्र आम्ही सगळे असताना. तेव्हा काँग्रेसचं योगदान आहे त्याच्यानं. काँग्रेसला विसरून चालणार नाही.